नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना धुलीवंदनाच्या व होळीच्या मातोश्री मराठी शेअर मार्केट अकॅडमी तर्फे खूप खूप हृदयापासून शुभेच्छा. तर चला आपण बघणार आहे तर कॉईनमध्ये जर जे कॉईन आहे तर बिटकॉईन झालं, ETH झालं, सोलाना झालं, तर याच्यामध्ये डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंटमध्ये जरी आपण ट्रेड केले तरीही कशा पद्धतीनं प्रॉफिट बनू शकतं त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहे. तर या ठिकाणी आजचा जो लो आहे ETH कॉईनचा, तर या ठिकाणी एकंदर एक जर बघितलं तर जवळजवळ बघू आपण डेची कॅन्डल या ठिकाणी. तर हा ETH कॉईनचा लो आहे या ठिकाणी. कितीचा दिसतो आपल्याला या ठिकाणी 82चा लो आहे आणि हे 88ला सध्या ट्रेड करते. त्याचबरोबर जो ETH कॉईन आहे हा ETH कॉईनचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला लो दिसतोय, 1922चा या ठिकाणी लो आहे. त्याचबरोबर जो BTC तर हा जवळजवळ 69,000ला BTC सध्या ट्रेड करतो आहे आणि आजचा लो आहे जवळजवळ 65,259चा. तर या ठिकाणी आपण सकाळी डिलिव्हरीमध्ये ट्रेड टाकला होता, बाय केलं होतं. तर जवळजवळ $30-31 या ठिकाणी आत्ता आपल्याला प्रॉफिट होतं. तर याच्यामध्ये हा जो ETH जो कॉईन आहे याला आपण 2200ची ऑर्डर टाकून ठेवलेली या ठिकाणी आपल्याला दिसतंसुद्धा की 2200ची ऑर्डर आपण या ठिकाणी प्लेस करून ठेवलेली. त्याचबरोबर जो सोल कॉईन आहे त्याला 89ची ऑर्डर आपण या ठिकाणी टार्गेट ऑर्डर आपण टाकून ठेवलेली. तर आपल्याकडे एकंदर जी इक्विटी होती या ठिकाणी $500ची फक्त. काय गेल्या हप्त्यामध्ये याच्यामध्ये $500 होते, $500चे डबल झाले असे ट्रेड करून $1,000. तर त्याच्यामधले जवळजवळ आपण $500 त्या ठिकाणी विकून टाकले आणि जे शिल्लक राहिले होते त्यावरती आपण हे ट्रेड घेतले होते. तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ आत्ता $31चं या ठिकाणी प्रॉफिट होतं. तर याच्यामध्ये हा सोल कॉईन थोडा खाली आला एका पॉईंटनं, तर त्याच्यामध्ये आपल्याला 7.82चं प्रॉफिट दिसतं आहे. BTCमध्ये $11.09चं या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे आणि याला 89ची ऑर्डर आहे सोलला आणि ETHला 2200ची ऑर्डर आपण सेल ऑर्डर टाकून ठेवलेली. तर याच्यामध्ये आपण डिलिव्हरी बेसमध्ये जरी $400-500 असले आणि लेवल जर चांगल्या कळत्यात, चांगल्या सपोर्ट लेवलला बाय करून जो रेजिस्टन्स टार्गेट लेवल आहे या टार्गेट लेवलला जरी आपण सेल केलं तर दिवसाकाठी नाही म्हणलं तर $11-12-20-30चं प्रॉफिट या ठिकाणी आपल्याला भेटतं. काय तर एकंदर एक जर विचार जर केला तर जवळजवळ एका हप्त्यामध्ये आपण $500चे $1,000 म्हणजे गेल्या सोमवारपासून आजपर्यंत ट्रेड करून $500चे $1,000 केले, $500 विकून टाकले आणि त्याचेसुद्धा पुन्हा आणखीन हे आजचं आपलं प्रॉफिट आहे. तर आजचं जे आपल्याकडं जे इक्विटी होती तर ती होती जवळजवळ समजा 703मधून जर $28 आपण मायनस जर केले, 703 मायनस $28 जवळजवळ $675 या ठिकाणी आपल्यापाशी सकाळी होते आणि आता जवळजवळ $703-4 या ठिकाणी आपले बनले. तर जवळजवळ एकंदर एक जर विचार जर केला तर $500 म्हणजे $50,000 आणि $50,000 जर दिवसाकाठी आपण $3-4 जर कमीत असू तर का आपण ट्रेड करू नये, का मार्केट शिकू नये, या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. तर अशा पद्धतीनं पैसा मार्केटमध्ये बनतो. त्याचबरोबर जो आपण यूट्यूबला हा व्हिडिओ टाकलेला आहे याच्यामध्ये जे आपण आजचं मार्केट ॲनालिसिस केलं होतं हा व्हिडिओ आहे आपला, या ठिकाणी दिसतो आपल्याला. तर हा आपल्या MMS फॉरेक्स मार्केट ग्रुपवरती आपण शेअरसुद्धा केला आहे. तर मार्केट ॲनालिसिस निफ्टी फॉरेक्स गोल्ड जे काल आपण प्रिडिक्शन दिलं होतं गोल्डच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर इक्विटी मार्केटमध्ये, तर जे आपण बोललो तशा पद्धतीनं जशाला तशा आपण
जी टार्गेट लेवल दिली होती आपण गोल्डमध्ये काय, ते या ठिकाणी जे गोल्डचं आपलं टार्गेट होतं तर जवळजवळ 54-21चं या ठिकाणी आपण टार्गेट त्या व्हिडिओमध्ये दिलं होतं. तर जवळजवळ जो गोल्डनं हाय जो मारला आहे तर हा जवळजवळ 54-19चा म्हणजे जवळजवळ 19-20-21चा आपण त्या ठिकाणी टार्गेट दिलं होतं. तर 19ला हे जाऊन आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपण सांगितलं होतं काल की अशा पद्धतीनं मार्केट काय करू शकतं, रिॲक्ट करू शकतं. उठल्या बायचा ट्रेड घ्यायचा नाही, त्याला रिजेक्शन होऊन द्यायचं, चांगल्या सपोर्टला येऊन द्यायचं. आणि जे टार्गेट दिलं होतं आपण 54-21चं तर 19पर्यंत गोल्ड गेलेलं आहे. अशा पद्धतीनं टार्गेट हिट झाले. आणि त्याचबरोबर आपली तब्येत काय आज बरोबर नव्हती, त्यामुळं आपण छोटासा ट्रेड केला आणि या ठिकाणी जवळजवळ $65 प्रॉफिट बुक करून गच्चीत बसलो. तर अशा पद्धतीनं आपण दिवसाकाठी जे इक्विटी आणि एकंदर एक जर डिलिव्हरी बेसमध्ये जरी आपण एकंदर एक जर विचार जर केला काय, तर जवळजवळ या ठिकाणी 50,000ला 3,000चं प्रॉफिट, तर जवळजवळ 1-1.5% रिटर्न या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ट्रेड करून पैसे कमवू शकतो. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, गुड बाय, हॅपी ट्रेडिंग, हॅपी इन्व्हेस्टमेंट अँड अ रिच ट्रेडिंग लाईफ.